श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. तुम्ही दररोज स्वामींची पूजा करता, दिवा लावता, त्याचबरोबर नामजप करता, पण तरीही घरात अडचणी, मनात चिंता, कामात अडथळे आणि जीवनात अस्वस्थता जाणवते का? मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. कारण अनेक वेळ आपण भक्ती तर करतो, पण स्वामींनी दाखवलेल्या चांगल्या मार्गाचे नियम मात्र विसरून जातो. आज मी तुम्हाला असे 15 नियम सांगणार आहे जे तुमचे जीवन अधिक आनंदी, शांत आणि सकारात्मक बनवू शकतात. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे यापैकी फक्त 5 नियम जरी मनापासून पाळले तरी जीवनात मोठा बदल जाणवू शकतो. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटचा नियम प्रत्येक स्वामी भक्तांसाठी खूप खास ठरणार आहे. सर्वात पहिला नियम तर दिवसाची सुरुवात स्वामींच्या नामस्मरणाने करा. सकाळी डोळे उघडताच 3 वेळा बोला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. त्यामुळे काय होते तर दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी होते. मनातील भीती, चिंता आणि नकारात्मकता हळूहळू कमी होते. आपले मन स्थिर होते आणि एक दिवसभर वेगळीच ऊर्जा राहते. तसेच प्रत्येक कामाची सुरुवात स्वामींचे नाव घेऊनच करा. घरातील काम असो, नोकरी, व्यवसाय किंवा मुलांची परीक्षा, प्रत्येक काम सुरू करण्यापूर्वी एकदा स्वामींचे नाव नक्की घ्या. मनात आत्मविश्वास निर्माण होतो, कामातील भीती कमी होते आणि कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याचे बळ मिळते आणि आपण एकटे नाही, स्वामी आपल्या पाठीशी आहेत अशी भावना निर्माण होते. तिसरा नियम आहे दररोज किमान 108 वेळा नामजप करा. नामजप म्हणजे मनासाठी औषध आहे. सतत धावपळ, ताणतणाव आणि चिंता यामुळे मन थकते, पण नामजप केल्याने मात्र मन शांत होते, एकाग्रता वाढते आणि अंतर्मनाला समाधान मिळते. चौथा नियम आहे आई वडिलांचा आदर करा. आई वडील हेच आपले पहिले देव आहेत. त्यामुळे काय होते तर ज्या घरात आई वडिलांचा सन्मान होतो त्या घरात प्रेम, सुख आणि समाधान टिकून राहते. ज्येष्ठांचे आशीर्वाद हे जीवनातील सर्वात मोठे धन असते. पाचवा नियम आहे कधीही खोटं बोलू नका. खोटं बोलल्याने काही वेळ फायदा होईल, पण मनातील शांती निघून जाते. सत्याचा मार्ग हा अवघड असला तरी तोच शेवटी सन्मान, विश्वास आणि आनंद देऊन जातो. त्यामुळे हे नकळत होणारे चुका आजपासून टाळा. कोणालाही दुखवू नका. आपल्या शब्दामुळे कोणाचे मन दुखावले जाऊ नये याची काळजी घ्या. लोक तुमच्यावर प्रेम करतात, नाती मजबूत राहतात. गोड बोलण्याची सवय तुमच्या व्यक्तिमत्वाला अधिक सुंदर बनवते. त्याचबरोबर गरजूंना मदत करा. मदत नेहमी पैशांनीच केली जाते असे नाही. एखाद्याला आधार देणे, भुकेलेल्या अन्न देणे, दुःखी व्यक्तीचे ऐकून घेणे यामुळे देखील मनाला खूप समाधान मिळते आणि दुसऱ्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य हेच सर्वात मोठे पुण्य असते. त्याचबरोबर रागावर नियंत्रण ठेवा. एका क्षणाचा राग अनेक वर्षांची नाती तोडू शकतो. राग कमी केल्याने घरात शांतता राहते, त्याचबरोबर मन देखील शांत राहते आणि जीवन अधिक आनंदी बनते. त्यामुळे ह्या छोटे छोटे सवयी आजपासून बदल करा. अन्नाचा अपमान करू नका. त्यामुळे काय होते तर अन्नाचा आदर करणाऱ्या व्यक्तींमध्ये कृतज्ञतेची भावना वाढते. अन्न वाया न घालवण्याची सवय चांगले संस्कार देखील निर्माण करते. त्याचबरोबर कोणाचाही मत्सर करू नका. दुसऱ्यांचे सुख पाहून दुःखी होण्यापेक्षा स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करता येते. मनातील नकारात्मकता कमी होते आणि आनंद देखील वाढतो. त्याचबरोबर संकटात धैर्य कधी देखील सोडू नका. स्वामींचे शब्द नेहमी लक्षात ठेवा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. कठीण प्रसंगातही मन खंबीर राहते, परिस्थितीशी लढण्याची ताकद मिळते आणि आशा देखील जिवंत राहते. त्याचबरोबर प्रत्येक गुरुवारी स्वामींची पूजा करा. भक्ती अधिक दृढ होते, त्यामुळे मनाला समाधान मिळते आणि घरात सकारात्मक वातावरण
निर्माण होते. त्यामुळे या छोट्या छोट्या सवयी आजपासून तुम्ही नक्की लावून घ्या आणि स्वामींचा अनुभव पहा. घरात प्रेम आणि शांतता ठेवा. त्यामुळे काय होते तर ज्या घरात प्रेम असते तिथे आनंद आणि सुख कायम राहते. कुटुंबातील नाती अधिक घट्ट होतात. त्याचबरोबर चांगली संगत निवडा. चांगली संगत माणसाला योग्य मार्गावर घेऊन जाते. चांगले विचार आणि चांगल्या सवयी आपल्या जीवनात खूप महत्वाच्या आहेत. त्यामुळे आपले जीवन बदलू शकते. रात्री झोपण्यापूर्वी स्वामींचे आभार नक्की माना, अजिबात विसरू नका. 2 मिनिटे डोळे बंद करून बोला, स्वामी आजचा दिवस तुमच्या कृपेने चांगला गेला आहे. माझ्यावर अशी कृपा ठेवा. त्यामुळे काय होते तर मनातील ताण कमी होतो. त्याचबरोबर मन शांत होते आणि झोप देखील चांगली लागते आणि कृतज्ञतेची भावना देखील वाढते. स्वामी भक्तांनो, हे 15 नियम पाळणे जरी शक्य नसले तरी या नियमांपैकी आजपासून किमान 5 नियम तरी तुम्ही नक्की पाळायला सुरुवात करा. कदाचित काही दिवसांनी तुम्ही स्वतःच म्हणाल की माझ्या जीवनात खरोखरच सकारात्मक बदल होऊ लागले आहेत. तुम्ही दररोज स्वामींची सेवा करता, नियम पाळता, मनापासून श्रद्धेने सर्व काही करता, पण हे नकळत तुमच्या हातून घडत असते. त्यामुळे आजपासून हे छोटे छोटे बदल करून नक्की पहा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.